कीर्तनामध्ये एखादा शब्द जर चुकला ना तर विठ्ठल विठ्ठल बोलून वेळ निघून जाते. प्रवचनामध्ये ती सुट्टी नाही, चुकला तर चुकलाच. हे प्रवचन फार कठीण आहे आणि प्रवचन व्हायचे आणि त्या प्रवचनात सुरुवातीला हा मंत्र गायला जायचा. कोणता? हरे रामा हरे रामा राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हा मंत्र म्हणायचा. हा मंत्र दगाबापू महाराजांचा. आयुष्यभर महाराजांनी नामचिंतन केलं आणि खरा साधू हा नाम प्रेमी असतात. आपण सर्व लोक हम नाम के प्रेमी नाही, हम हरि नाम के प्रेमी. खऱ्या साधूची ओळख आपलं असं आहे, माझं नाव घेतलं पाहिजे, माझं नाव घेतलं पाहिजे. सध्याच्या काळामध्ये कीर्तनकार लोकांचे नाव जर लग्न पत्रिकेमध्ये नसतील तर सख्खा भाऊ जरी असेल तर कीर्तनकार लग्नामध्ये जात नाही, माझं नाव नाही तिथं. संत महात्मे नावा करता फिरत नाही, संत महात्मे नामा करता फिरत. नाम के नाही, हम हरि नाम के प्रेमी आहे. बापूंचा मंत्र होता हरे राम. बापू नामचिंतन करायचे, नामचिंतन करायचे. बापू जर रस्त्याने चालले ना तर लोकांनी विचार, बापू कहा जा रहे हो? बापू बोलतात हरे राम 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 हरे हरे. बापू चाय पिओगे? बापू म्हणतात हरे राम राम राम. मस्तवाल साधू असतात, मस्तीमध्ये जगतात. साधूला काय भिडभाड नाही. तू काय नाही भिडभाड, तू का म्हणे सानातूर. साधूला काय कोणाचं हाजी करायची गरज नाही. खरा साधू आपल्या मस्तीमध्ये असतो, नाही का? हरे राम 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 हरे हरे. आयुष्य मस्त चाललं होतं आणि आयुष्याच्या संध्याकाळी कर्म प्रारब्ध काही म्हणा, पण दगाबापू महाराजांना घशाचा कॅन्सर झाला. कशाचा कॅन्सर झाला. पूर्वीच्या काळी लोक तंबाखू गुटखा जे खायचे प्यायचे ना त्यांना कॅन्सर व्हायचे. पण सध्याच्या काळामध्ये इतका आपण हायब्रिड खातोय ना अण्णा, काही जरी खाल्लं, 7वी जरी खाल्लं तरी कॅन्सर होण्याची शक्यता आहे. कॅन्सर कसाही होऊ शकतो. मला वाटतं आपल्या कोणत्या तरी परिसरामध्ये कॅन्सर नुसता दाताला नॉर्मल कॅन्सर होता तरी त्या दातामुळे मरण पत्करावं लागलं. कॅन्सर कोणत्याही रूपाने येतो. आता ऐका, तू का म्हणे पापे येते रोग्याची रूपे, असं त्याचा अर्थ आहे. सांगायचा मुद्दा माझा असा आहे, बापूंना कॅन्सर झाला आणि बापूंना नंदुरबारच्या एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. बापूंना ऍडमिट केल्यानंतर डॉक्टरांची टीम आली, डॉक्टरांनी ऑपरेशन केलं आणि योगासा कॅन्सर नावाचा आजार सहजासहजी बरा होत नाही. पण दगाबापूंचा कॅन्सर बरा झाला. डॉक्टर बापूंना भेटण्याकरता आले. बापू कैसा लग रहा है? बापू बोलतात हरे राम 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 हरे हरे. बापू अब आगे क्या करोगे? बापू बोलता है हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. आगे ही भजन ही तो करूंगा, आगे भजन करूंगा. भजन याला म्हणतात व्यसन. विठाला 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 विठाला. भजन करूंगा, नाम चिंतन करूंगा. बापू कैसा लग रहा है? हरे राम. डॉक्टर ने विचारा बापू ने, बापू आपका ऑपरेशन हो गया. हरे राम. अच्छा लग रहा है? हरे राम. बापू एक बात बतानी थी. हरे राम. बापू आपका ऑपरेशन का बिल कौन देगा? ऐकताय ना तुम्ही? ऑपरेशन का आजी बिल कौन देगा? 10 मिनिटं घेतो थांबतो. ऑपरेशन का बिल कौन देगा? बापू बोलतात बिल मतलब क्या? बिल मतलब क्या? बापू बिल मतलब पैसा. बापू बोलतात पैसा मतलब क्या? खरे साधू पैशाला पण पाहत नाही हो, पैशाला हात लावत नाही. पूर्वी भीमराव दादांना जर आपल्या गावामध्ये आणायचं असेल ना तर बैलगाडी पाठवावी लागायची, आहे का? आता नुसता फोन केला, हॅलो बोलो आलो. आता असं आहे, पूर्वी तसं नव्हतं. मग बिल कोण देगा? बिल मतलब क्या? पैसा मतलब क्या? मी तुम्हाला सर्वांना विचारतो, याला काय म्हणतात तुमच्याकडे? बोला जोरात बोला. काय म्हणतात? पैसा. काय म्हणतात? पैसा. पण आमना गाव मध्ये बोटे म्हणतो. बोटे नुसतं बोटावर बोट घासलं तरी लोक पैसेच म्हणतात. नुसतं पैसा. हा हे पैसे. डॉक्टरांनी असा हात केला. बापू बोलतात अरे पैसा चाहिए. संतांचं धन परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण. संतांचं महाधन हेच आहे. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने. संत महात्म्यांचे शब्द हेच रत्न आहे. सोने रुपया मा मृत्यू के समान, माणिक पाषाण. धन कौन देगा? बिल कौन देगा? पैसा कौन देगा?
आता बापूने सांगितलं म्हणे डॉक्टर साहेब तुम्हाला जे पाहिजे ते मला कळालंय. मी ज्या बाजाबार कॉटवर पलंगावर झोपलेलो आहे त्या पलंगाच्या खाली माझा कमंडलू आहे. तुम्ही जर दगा बापूंचा फोटो पाहिला असेल ना तर छोटासा कमंडलू आहे नाही का. कमंडलू